नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे डिपार्टमेंटल अकाउंट्समधील प्रॉब्लेम 2. आजचा व्हिडिओ मी माझे गुरु आदरणीय काकडे सर आणि माझे PhDचे गाईड आदरणीय डॉक्टर बिरादार सर यांना डेडिकेट करत आहे. तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी मुळीच विसरू नका. तर मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. आणि आज आपण पाहणार आहोत की प्रॉब्लेम 2, डिपार्टमेंटल अकाउंटिंग मधील प्रॉब्लेम 2. तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा प्रॉब्लेम लिहून घ्या. द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द लक्ष्मण इलेक्ट्रॉनिक्स फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 इज अँड अंडर. आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. त्या ठिकाणी पर्टिक्युलर्स रुपीज टू परचेसेस फॉर डिपार्टमेंट एक्स 1,60,000, फॉर डिपार्टमेंट वाय 1,25,000, फॉर डिपार्टमेंट झेड 80,000. नेक्स्ट दिलेला आहे टू सॅलरीज अँड वेजेस 48,000, टू रेंट 10,800, टू सन्ड्री एक्सपेन्सेस 11,000, टू प्रॉफिट 40,200. नेक्स्ट क्रेडिट साईडला दिलेले बाय सेल्स फॉर डिपार्टमेंट एक्स 1,75,000, फॉर डिपार्टमेंट वाय 1,40,000, डिपार्टमेंट झेड 35,000. नेक्स्ट आपल्याला बाय क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे फॉर डिपार्टमेंट एक्स 58,100, डिपार्टमेंट वाय 20,300, डिपार्टमेंट झेड 46,600 and total of the both the side 4,75,000. नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रिपेअर डिपार्टमेंटल अकाउंट्स फॉर ईच ऑफ द डिपार्टमेंट्स. ट्रान्झिस्टर मीन्स डिपार्टमेंट एक्स. नेक्स्ट टेप रेकॉर्डर मीन्स डिपार्टमेंट वाय अँड सर्व्हिसिंग अँड रिपेअर्स मीन्स डिपार्टमेंट झेड आफ्टर टेकिंग कन्सिडरेशन द फॉलोइंग. मग ॲडिशनल इन्फॉर्मेशन मीन्स ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ट्रान्झिस्टर्स मीन्स डिपार्टमेंट एक्स कॉमा टेप रेकॉर्डर डिपार्टमेंट वाय आर सोल्ड ॲट द शोरूम. म्हणजे डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वायचा बिझनेस कुठे आहे तर शोरूम मध्ये आहे. सर्व्हिसिंग अँड रिपेअर्स डिपार्टमेंट झेड इज कॅरीड आउट ॲट द वर्कशॉप. म्हणजे डिपार्टमेंट झेडचा बिझनेस कुठं आहे तर वर्कशॉप मधून चालतो. नेक्स्ट सॅलरीज अँड वेजेस कंप्राइज ॲज शोरूम 3/4 अँड वर्कशॉप 1/4. म्हणजे आता शोरूम सॅलरीज अँड वेजेसचा खर्च जो आहे तो त्याचं ॲलोकेशन आपण कसं करणार आहे तर 3/4 जे आहे ते शोरूम भरणार आहे आणि 1/4 आहे ते वर्कशॉप भरणार आहे. इट वॉज डिसाइडेड टू ॲलोकेट द शोरूम सॅलरी अँड वेजेस इन द रेशो 1:2 बिटवीन द डिपार्टमेंट एक्स अँड डिपार्टमेंट वाय. आता शोरूमसाठी जो सॅलरीज अँड वेजेसचा खर्च असणार आहे त्यापैकी म्हणजे जो 3/4 टोटल सॅलरीज अँड वेजेस पैकी 3/4 शोरूमसाठी येणार आहे. आणि शोरूम आहे ते आपण पाहतो की त्या ठिकाणी दोघं जण आहेत की एक डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय आणि त्यांच्यामध्ये आणखीन वाटप कुठल्या रेशोमध्ये होणार आहे 1:2. द वर्कशॉप रेंट इज ₹500 पर मंथ. द रेंट ऑफ showroom is to be divided equally between the department X and department Y. Next, sundry expenses are to be allocated on the basis of the turnover of each department. आता या ठिकाणी आपल्याला डिपार्टमेंटल प्रॉफिट अँड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचे. या ठिकाणी तुम्ही 2 लेजर तयार करून घ्या. आन्सर मध्ये इन द बुक्स ऑफ लक्ष्मण इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. या ठिकाणी कॉलम येतील पर्टिक्युलर्स डिपार्टमेंट एक्स रुपीज, डिपार्टमेंट वाय रुपीज, डिपार्टमेंट झेड रुपीज अँड टोटल रुपीज. नेक्स्ट पर्टिक्युलर्स डिपार्टमेंट एक्स रुपीज, डिपार्टमेंट वाय रुपीज, डिपार्टमेंट झेड रुपीज टोटल आणि डेबिट अँड क्रेडिट. नेक्स्ट आपल्याला आणखीन जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण लागणार आहे तर ते देखील आपण तयार करून घ्यायचे. जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. या ठिकाणी डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज. मग आता आपण प्रॉब्लेम मध्ये जाऊयात. आता प्रॉब्लेम मध्ये पहा
तुम्ही लिहून घेतलेल्या प्रॉब्लेममध्ये पहा की त्या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे, टू परचेसेसमध्ये फॉर डिपार्टमेंट एक्स किती आहे. आता परचेसेस कुठे येतील, तर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस फॉर डिपार्टमेंट एक्स 1,60,000, डिपार्टमेंट वाय 1,25,000 अँड डिपार्टमेंट झेड 80,000. नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, टू सॅलरीज अँड वेजेस. आता सॅलरी अँड वेजेससाठी आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे अगोदर आपण ते समजून घेऊयात की सॅलरी अँड वेजेस, टोटल सॅलरी अँड वेजेस किती आहेत. टोटल सॅलरीज अँड वेजेस आहेत 48,000. बरोबर आहे, 48,000. आता आउट ऑफ देम आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की सॅलरी अँड वेजेसमध्ये की डिवायडेड बाय 4, आन्सर मिळेल 12,000. आन्सर किती मिळाला आपल्याला, 12,000. म्हणजे आता या ठिकाणी वर्कशॉपचे सॅलरी अँड वेजेस किती झाले, 1/4 मीन्स 12,000 आणि रिमेनिंग मग राहिले किती, 36,000. आणि हे 36,000 जे आहेत, बरोबर आहे का, म्हणजे 3/4 होतील. ते 3/4 कोणाचे झाले, शोरूमचे झाले. आता या ठिकाणी शोरूमचे राहिले किती मग, 36,000. म्हणजे 48 मायनस 12,000, 36,000 फॉर शोरूम. पण आणखीन ॲडजस्टमेंट दिलेली आहे की इट वॉज डिसाइडेड टू ॲलोकेट द शोरूम सॅलरीज अँड वेजेस इन द रेशो 1:2. आता हे 36,000 जे आहे, लक्ष द्या, 36,000 जे आहे रिमेनिंग, ते कुठल्या रेशोमध्ये वाटायचे आणखीन डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय मध्ये, तर 1:2. 1:2 मीन्स टोटल किती होते त्या ठिकाणी, 3. 1 + 2 3. या ठिकाणी 3 1 3, 3 2 6 आणि या ठिकाणी पण किती आली, एकासाठी 12,000. मग 1:2 म्हणजे डिपार्टमेंट एक्स साठी 1 मीन्स 12,000 आणि वाय साठी किती होतील मग 24,000. आलं लक्षात. मग 12,000 इंटू 2. नेक्स्ट आता आपण पाहूयात, नेक्स्ट काय दिलेलं आहे तर आपल्याला टू सॅलरीज अँड वेजेस. आता या ठिकाणी वर्कशॉपसाठी वर्कशॉप मीन्स डिपार्टमेंट झेड, म्हणजे एक्स आणि वायच्या कॉलममध्ये काहीच येणार नाही, डिपार्टमेंट झेड मध्ये 12,000. नेक्स्ट आहे शोरूम. शोरूमसाठी डिपार्टमेंट एक्स साठी आता आपण कॅल्क्युलेशन पाहिलं 12,000, डिपार्टमेंट वाय साठी 12,000 इंटू 2 24,000, डिपार्टमेंट झेड मध्ये डॅश आणि ह्यांची टोटल किती येईल मग 36,000. आता नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, रेंट दिलेलं आहे. आता रेंटला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, बरोबर आहे का. रेंटसाठी काय ऍडजस्टमेंट आहे, द वर्कशॉप रेंट इज ₹5,000 पर मंथ. आता 5,000 पर मंथ, या ठिकाणी आपण पूर्ण वर्षासाठी पाहतोय, म्हणजे 500 पर मंथ. आता इथे 500 इंटू 12 म्हणजेच 6,000. या ठिकाणी 6,000 काय होईल, वर्कशॉपचं रेंट होईल. आणि टोटल रेंट किती आहे आपलं मग 10,800. या ठिकाणी 10,800 टोटल रेंट दिलेलं आहे आपल्याला 10,800. 10,800 मायनस 6,000. या ठिकाणी आपल्याला किती मिळतील मग, 4,800. आता 4,800 हे काय झालं, रिमेनिंग रेंट झालं. आता हे 4,800 जे आहे ते काय म्हणतायत, द रेंट ऑफ शोरूम इज टू बी डिवायडेड इक्वली बिटवीन द डिपार्टमेंट एक्स अँड डिपार्टमेंट वाय. आता याला डिवायडेड बाय 2 करणार आपण आणि ते दोघांमध्ये म्हणजे डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय, शोरूम म्हणजेच कोण नाही, डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय, तर यांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार. या ठिकाणी 4 1 बेदोनी 4 आणि बेचोक 8 म्हणजे 2,400. लक्षात मग 2,400. आता हे या ठिकाणी ॲलोकेशन कसं होईल मग, वर्कशॉपचं रेंट जे होईल ते 6,000 आणि शोरूमचं
4800, परंतु ते डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय मध्ये आपल्याला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं, म्हणजे 2400 2400. आपण पाहूयात नेक्स्ट. टू रेंट वर्कशॉपचं किती आहे, या ठिकाणी डिपार्टमेंट एक्स मध्ये डॅश येईल, डिपार्टमेंट वाय मध्ये डॅश. नेक्स्ट डिपार्टमेंट झेड 6000, टोटल 6000. नेक्स्ट आहे वर्कशॉपचं रेंट, या ठिकाणी इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं आपण 2400 2400. डिपार्टमेंट झेड मध्ये डॅश, या ठिकाणी 4800. नेक्स्ट आपल्याला दिले टू सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस कुठे येतील, याच ठिकाणी येतील. टू सन्ड्री एक्सपेन्सेस 11000. ठीक आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस, आता सन्ड्री एक्सपेन्सेस पण आपल्याला काय ऍडजस्टमेंट आहे की सन्ड्री एक्सपेन्सेस आर टू बी अलोकेटेड ऑन द बेसिस ऑफ टर्नओव्हर ऑफ इच डिपार्टमेंट. टर्नओव्हर म्हणजे काय, तर सेल. आता या ठिकाणी आपल्याला डिपार्टमेंट एक्सचा सेल दिलेला आहे 1,75,000, बरोबर आहे का. डिपार्टमेंट एक्सचा सेल 1,75,000. आणि नेक्स्ट आपल्याला आणखी डिपार्टमेंट वायचा सेल आहे 1,40,000. आणि नेक्स्ट डिपार्टमेंट झेडचा सेल आहे 35,000. म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट करतो या ठिकाणी, टर्नओव्हर रेशो 35,000. आता या ठिकाणी 3 झिरो जर कॅन्सल केले आपण, प्रत्येकाचे 3 झिरो कॅन्सल केले, तर या ठिकाणी आपल्याला रेशो काय मिळाला, 175 इज टू 140. या ठिकाणी 1,40,000 आहे, 140 इज टू 35. आता 35 एके 35, 35 चोक 140 आणि 35 पाचचा 175. नेक्स्ट हा जो रेशो आहे तो आपल्याला किती मिळाला, 5:4:1. या ठिकाणी मग आपल्याला सन्ड्री एक्सपेन्सेस कुठल्या रेशो मध्ये वाटावे लागतील, 5:4:1. मग आता सन्ड्री एक्सपेन्सेस किती आहेत, टोटल 11,000. सन्ड्री एक्सपेन्सेस किती आहेत, तर 11,000. द 11,000 हे आपल्याला 5:4:1 रेशो मध्ये वाटायचे. मग 5 + 4 + 1 किती झाले, 10 झाले. ठीक आहे. डिवायडेड बाय 10 जर केलं आपण, तर या ठिकाणी आपल्याला किती मिळालं, सॉरी, या ठिकाणी 1,100 मिळालं. आता 1,100 हे एकासाठी झालं, म्हणजे या ठिकाणी डिपार्टमेंट झेड साठी किती होतील सन्ड्री एक्सपेन्सेस, 1,100. आणि तेच डिपार्टमेंट वाय साठी किती होतील, तर त्याला 4 ने मल्टिप्लाय करणार आपण, मग 4,400. आणि या ठिकाणी डिपार्टमेंट एक्स साठी 1,100 इंटू 5. लक्षात मग की याचा अशा प्रकारे आपल्याला ॲलोकेशन करावं लागणार आहे. मग अमाऊंट काय काय येतील आपल्याला, तर या ठिकाणी डिपार्टमेंट एक्स साठी 5,500, डिपार्टमेंट वाय साठी 4,400 आणि डिपार्टमेंट झेड साठी 1,100. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलेलं प्रॉफिट. प्रॉफिट किती, 40,200. आता या आपण ॲलोकेशन मध्ये पाहिलं की जेवढे बी एक्सपेन्सेस होते ज्या त्या रेशोमध्ये आपण ॲलोकेट केले, परंतु या ठिकाणी प्रॉफिट जो आहे, जो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रॉफिट. तर प्रॉफिट आपण काय करणार आहे की जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. मग त्या ठिकाणी पुढे त्याचा इफेक्ट कुठं होईल, तर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ऑफ प्रॉफिट फॉर होल बिझनेस 40,200. नेक्स्ट आपल्याला बाय सेल्स, म्हणजे क्रेडिट साईडला आलो आपण. सेल्स पर डिपार्टमेंट एक्स साठी आहे 1,75,000, डिपार्टमेंट वाय साठी आहे 1,40,000 आणि डिपार्टमेंट झेड साठी आहे 35,000. आणि टोटल सेल झाला मग 3,50,000. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक. तो सुद्धा या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच येईल. बाय क्लोजिंग स्टॉक डिपार्टमेंट एक्स साठी 58,100, डिपार्टमेंट वाय साठी 20,300
आणि डिपार्टमेंट झेडसाठी 46,600 आणि टोटल ऑफ दिस 1,25,000. आता या ठिकाणी कोणताच आयटम शिल्लक नाही, म्हणजे प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं आपण तर ॲलोकेशन सर्व एक्सपेन्सेसचं आपण ॲलोकेशन केलेलं आहे आणि जेवढ्या पण ॲडजस्टमेंट होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण अकाउंट क्लोज करू शकतो. तर सुरुवातीला आपण काय क्लोज करणार? ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही साईडची जर टोटल पाहिली आपण तर क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे आणि ती किती आहे? डिपार्टमेंट एक्ससाठी 2,33,100 आणि डिपार्टमेंट वाय साठी 1,60,300 आणि डिपार्टमेंट झेड साठी आहे 81,600 आणि टोटल ऑफ दिस 4,75,000. आता या ठिकाणी आपल्याला डेबिट बॅलन्स मिळेल, तर त्यालाच काय म्हणणार आपण? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आता टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन ज्या बॅलन्सिंग फिगर येतील तो ग्रॉस प्रॉफिट असेल. डिपार्टमेंट एक्स साठी किती आहे? 2,33,100 मायनस 1,60,000. तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 73,100. सेम त्या ठिकाणी डिपार्टमेंट वाय साठीचा ग्रॉस प्रॉफिट 1,60,300 मायनस 1,25,000. ते किती मिळेल? तो 35,300. डिपार्टमेंट झेड साठी पण 81,600 मायनस 80,000. तो किती होईल मग? 1,600. आणि टोटल मधून जर म्हणजे 4,75,000 मधून 3,65,000 मायनस जर केले तर या ठिकाणी आपल्याला मिळतील 1,10,000. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तोच काय करतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घेत असतो. मग या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट डिपार्टमेंट एक्स बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 73,100 for department X, 35,300 for department Y and 1,600 for department Z and total of this is 1,10,000. आता या ठिकाणी आपण काय शिल्लक राहिलेलं आहे का? तर नाहीये. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण क्लोज करू शकतो. तर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी टोटल जर पाहिले तर डिपार्टमेंट झेड जे आहे याची अमाऊंट मोठी आहे फॉर डेबिट साईड आणि डिपार्टमेंट वाय आणि डिपार्टमेंट झेड डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय यांची टोटल क्रेडिट साईडची जास्त आहे. या ठिकाणी आता आपल्याला बॅलन्सिंग फिगर मिळवायची असेल तर आपण काय करू? अगोदर टोटल दोन्ही साईडची लिहून घेऊयात. तर या ठिकाणी दोन्ही साईडला टोटल येईल फॉर डिपार्टमेंट एक्स 73,100, डिपार्टमेंट वाय साठी 35,300 आणि डिपार्टमेंट झेड साठी 19,100. आता या ठिकाणी आपल्याला डिपार्टमेंट एक्स ची जी क्रेडिट साईड आहे ती मोठी आहे. त्याची बॅलन्सिंग फिगर कुठे मिळेल आपल्याला? डेबिट साईडला. डेबिट साईडला टू नेट प्रॉफिट या ठिकाणी डिपार्टमेंट एक्सचा 53,200 आणि डिपार्टमेंट वायचा 4,500. आता डिपार्टमेंट झेड जे आहे या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर मिळत नाहीये, म्हणजे या ठिकाणी तो लॉस आहे. टोटल जो आहे तो 57,700 हा आपला प्रॉफिट आहे. आता या ठिकाणी नेक्स्ट या बॅलन्सिंग फिगर कुठे मिळते क्रेडिट साईडला? तर झेडच्या ठिकाणी म्हणजे झेड डिपार्टमेंटला बाय नेट लॉस डिपार्टमेंट एक्स डॅश डिपार्टमेंट वाय डॅश आणि डिपार्टमेंट झेड 17,500. टोटल 17,500. हे झालं की आपल्याला या ठिकाणी डिपार्टमेंट झेड जे आहे ते लॉसमध्ये चालतंय आणि डिपार्टमेंट एक्स आणि वाय जे आहे ते प्रॉफिटमध्ये आहे. परंतु आता हे जे नेट प्रॉफिट आहे तो आपण कुठं ट्रान्सफर करणार? जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अगोदर लॉस जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू नेट लॉस डिपार्टमेंट झेड किती आहे? 17,500 आणि प्रॉफिट जो आहे तो बाय नेट प्रॉफिट क्रेडिटला फॉर डिपार्टमेंट एक्स 53,200, डिपार्टमेंट
वाय साठीचा प्रॉफिट जो आहे तो 4500. आता या ठिकाणी टोटल पहा कोणत्या साईडची टोटल जास्त आहे, तर दोन्ही साईडची टोटल सेम येते 57,700 57,700. तर या ठिकाणी आपल्याला डिपार्टमेंटल अकाउंटिंग मधून काय शिकलो आपण की डिपार्टमेंट एक्स आणि डिपार्टमेंट वाय हे प्रॉफिट मध्ये आहेत आणि डिपार्टमेंट झेड जे आहे ते लॉस मध्ये आहे. थँक्यू.